सापडतोय काय? काय झालं? मासा कुठं गेलाय मग? नमस्कार मंडळी, कोकणकर तेजेश या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि मंडळी, आज मी माझ्या गावी आहे, कातुर्डीमध्ये. संगमेश्वर तालुक्यात माझं गाव आहे. आणि आज आहे ना मंडळी, मस्त अशी सकाळ झालेली आहे, पाखरांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. आणि मंडळी, काल थोडा रात्री पाऊस लागत होता, तर आता थोडं ऊन पडलंय, तर म्हटलं एक व्हिडिओ करावी. तर आज माझ्यासोबत आहे पिंटू आणि तिकडे विवेक आहे. तर आज आम्ही चाललोय मंडळी गळाने नदीवरती मासे पकडायला. तर गळाने मासे कसे पकडतात ना, ते आज या व्हिडिओमधून आपण पाहायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. इकडे पाहता आहे आपला जो पिंटू आहे ना, तो गळ बांधतोय. आणि हा बघा, पाहू शकता, हा आहे गळ. आणि इकडे ना एक नट लावलेला आहे, जो पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर आहे ना गळाला असा खालती डुबवून ठेवतो. तर अशा प्रकारे ना आपल्याला गळ बांधायचा. आणि आपल्याला आता नदीवर जाऊन आहे ना मासे पकडायचे आहेत. आपले गळ बांधून झालेले आहेत काठीला. तर तिकडे पण पाहू शकता पिंटूचा गळ. पिंटू दाखव. हा, तो तिकडे विवेकचा गळ सुद्धा बांधून झालेला आहे. तर आता आपल्याला जायचं आहे नदीवरती मासे पकडायला. तर मंडळी, आता मी भेलवनच्या पर्याच्या इथं आलोय. आणि हा तुम्ही जो पाठी पाहताय ना, हा आहे भेलवनचा पर्या. ऍक्च्युली याला भेलवनचा पर्या का पडतात, कारण ना इकडे ना हा पाहताय ना तुम्ही मंडळी, हा ऍक्च्युली हा भेला आहे. तर त्याच्यामुळे ना या पर्याला आहे ना भेलवनचा पर्या असं नाव पडलेलं आहे. तर आपल्याला आहे ना इकडून या रोडनी जायचं आहे. आणि आपण जो आलो ना, ते ह्या रोडनी वरतून आला. आमचा हा रोड गावातून आलाय. आणि हा जो रोड आहे ना, तो खालती शृंगारपूर आणि खालती मग ना संगमेश्वरला गेलेला आहे. तर आपल्याला इथून आहे ना खालती इकडे ऐनकोंड आहे, तर तिथे जायचं आहे. आणि तिथे आहे ना आपल्याला आता मासे पकडायचे आहेत. आता आपण आहे ना ऐनकोंडीवरती आलेलो आहे. आणि इकडे पाहताय तुम्ही, विवेक आहे ना गळाला आहे ना खाणं लावतोय. तर ते कसं लावतोय ना, ते आता आपण पाहणार आहोत. हे तुम्ही पाहताय, हे पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे. आणि त्यामध्ये आहे ना हळद मिक्स केलेली आहे. तर हे आहे ना, इकडे पाहताय तुम्ही विवेक कसा ते खाणं लावतोय त्याला माशांना अट्रॅक्ट करायला. तर आपलं आता आहे ना खाणं लावून झालेलं आहे. तर आता विवेक आहे ना पाण्यात गळ टाकतोय. तर बघूया किती वेळाने आहे ना आपल्याला मासे भेटतात.
सापडतोय काय? काय झालं? मासा कुठं गेलाय मग? बघू. नाही काय थोडं मंडळी पाणी कमी आहे त्याच्यामुळे उतरण करायला एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. पण यांची कशी हाईट जरा छोटी आहे ना आणि पाय थोडे छोटे आहेत त्यामुळे ना हे जास्त पाण्याखाली जात आहेत. तर मंडळी आपण फायनली आता आहे ना नदी ओलांडून आलेला आहे आणि जसं विवेकने सांगितलंय तर तिथे आता गळ टाकून बघूया. मिळाले तर ठीक आहे नाहीतर मग आपण आहे ना घरी जाऊया. तर मंडळी जवळपास ना 1 तास झालाय आणि आम्हाला अजून सुद्धा आहे ना एकही मासा गावलेला नाहीये. तिकडं पिंटू सुद्धा दमलेला आहे आणि तिकडे विवेक सुद्धा पाहू शकता तिकडे गळ टाकून आहे आणि आता आम्ही सगळे आहे ना थकलेलो आहे. अजून 15 ते 20 मिनिटं आम्ही बघणार आहे. मासा सापडला तर ठीक आहे नाहीतर मग आपण आहे ना घरी जायला आहे. हा का रे? फिट बरोबर मळलंच नाही वाटतं तू. नाही सापडत. तर मंडळी हा तुम्ही पाहताय याला ना चतुर म्हणतो आम्ही आमच्या गावा साईडला ना याला डवळा बोलतो. हा ऍक्च्युली लाल कलरचा डवळा आहे. अजून काळ्या टाईपचा आणि पिवळ्या टाईपचा पण डवळा असतो. तर सुंदरचा हा डवळा आहे. आताच मी तुम्हाला आहे ना लाल कलरचा डवळा दाखवला पण हा आताच आहे ना विवेकनी काळ्या टाईपचा आहे ना डवळा पकडलेला आहे. तर अजून एक पिवळ्या टाईपचा पण डवळा आहे पण अजून आम्हाला ना पिवळ्या टाईपचा डवळा दिसला नाही. तर पकडला ना तर नक्की तुम्हाला मी तो पिवळ्या टाईपचा डवळा आहे ना दाखवतो. तर मंडळी जवळजवळ 2 तास झाले आणि आमच्या गळाला ना एकही मासा गावलेला नाही. की माझ्या नाही पिंटूच्या नाही आणि विवेकच्या सुद्धा आहे ना मासा गळायला लागलेला नाही. तर आता आम्ही आहे ना कंटाळून घरी जातोय. तर इथे चंद्रकाकांची तिथे मासली आहे तर त्या मासलीवरती आहे ना थोडीशी विश्रांती करतो आणि मग घरी जातो. तर मंडळी ही समोर मासळी पाहता ही आहे त्या तिकडे ते भात कापतायत ना चंद्रकाका तर त्यांची ही मासळी आहे. तर शेतीचं संरक्षण करण्यासाठी आहेत ना ते इकडे येत असतात. रात्री 10ला ते येतात आणि सकाळी 6 वाजता जातात. तर त्यांची इकडे शेती खूप असल्या कारणास्तव आहे ना त्यांना इकडे यावं लागतं कारण रानटी जे डुक्कर वगैरे असतात ना ते शेतीचं नुकसान करत असतात. त्याच्यामुळे त्यांना आहे ना इकडे यावं लागतं. आणि जे तिकडे तुम्ही बैल पाहतायत ना तर ते त्यांचेच आहेत तिकडे चरायला सोडलेत आणि ते तिकडे आहेत ना भात कापतायत तिकडे. हा हा. तर मंडळी समोर जो पाहताय ना तो गावठी जुगाड आहे. जे रानटी प्राणी डुक्कर म्हणा किंवा रानटी प्राणी जे वानर म्हणा तर हे हाकवण्यासाठी आहे ना हा गावठी उपाय आहे. तुम्ही पाहताय एक पिशवी लटकवलेली आहे तिकडे आणि एक बॉटल सुद्धा आहे ती काचेची बॉटल आहे आणि त्याच्या बाजूला आहेत ना मंडळी त्या लोखंडी सळ्या आहेत. जेव्हा वारा येतो ना तर ती पिशवी त्याच्यामुळे हलते आणि मग ना ती पिशवी हलल्यामुळे आहे ना ते जे सळ्या आहेत ना लोखंडाच्या तर त्या बाटलीला आपटून आहे ना एक आवाज निर्माण करतात आणि त्या आवाजामुळे आहे ना रात्रीचे रानटी प्राणी आहेत ना ते पळून जातात. तर हा एक गावठी जुगाड आहे रानटी प्राणी पळवण्याचा. मंडळी आपण आहे ना माशासाठी आलेलो पण आता आहे ना आपल्याला मासे तर नाही तर आता काका आहेत ना आपल्याला काकडी देत आहेत. तर मंडळी आता आहे ना आपल्याला मासे तर भेटले नाही तर काकानी आहे ना एक काकडी आणून दिले तर म्हटलं मासे भेटले नाही तर काकडी तरी खाऊन जाऊया. तर आता मी काकडी कापतोय आणि मग आपण आहे ना काकडी खाऊया आणि मग घरी जाऊया. पिंटू तुला बघ आधी चाकून बघ कडू तर नाही ना. नाही ना धर काप तुला किती पाहिजे ते कर बंद कर.
कसं वाटतंय काकडी खाऊन? बरं वाटतंय. हम्म, मासे नाही तर नाही, काकडी तरी. ठीक आहे. मासे पकडून पकडून भूक लागली होती, ती आता भूक मिटाली. तर मंडळी आता आहे ना आपली काकडी खाऊन झालेली आहे आणि आता आपण आहे ना घरी चाललोय. तिकडं पाहू शकता हा अजून काकडी खातोयच. तर मंडळी आज मी आपण आहे ना आलेलो नदीवरती गळाने मासे पकडायला, पण मासे तर काय भेटले नाही. तर भूक पण जाम लागलेली, तर खालती आपल्याला चंद्या काका भेटले. तर त्यांना बोललेलं काकानो काकडी असेल तर द्या. तर त्यांनी ना शेतामध्ये भातामध्ये आपल्या एक काकडीची वेल लावलेली, तर त्याला एक छोटी काकडी लागलेली, तर ती खाल्लेली आहे आणि आता आपण घरी चाललोय. तर मंडळी आता मी ही व्हिडिओ थांबवतोय. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.